माऊली असं म्हणतात की मनुष्याचा आपल्या नशिबापेक्षा आपल्या मनगटावर विश्वास हवा। आणि एका अर्थी हे योग्यच आहे। कोणावर विसंबून न राहता आपल्या कर्मावर स्वतःवर विश्वास हवा। आपल्या स्वतःवरच्या विश्वासाची आणि देवावरच्या श्रद्धेची योग्य सांगड जर घालता आली तर सगळं काही सुरळीत होऊन जातं। आणि म्हणूनच असं म्हणतात, तुमचा स्वतःवर असलेला आत्मविश्वास आणि त्याला जर योग्य भक्तीची जोड असेल तर कुठलंही संकट तुमचं काहीही विपरीत घडवू शकत नाही। अहो, काय ऐकताय मी तुमच्या तोंडून? तुम्हा कोणाकडून या वचनाची अपेक्षा नव्हती। अहो, एकुलती एक बहीण तुमची ती, आणि तिच्या भविष्याबद्दल तुम्हाला इतकी निरीच्छा? निरीच्छा नाही अहिल्या, आणि तू इतका टोकाचा विचार करू नकोस। आमच्या सर्वांची मनस्थिती समजून घे। का समजून घ्यावी मी मनस्थिती? अहो, आजवर ज्या बहिणीने या घरावर, या बंधूंवर जास्त प्रेम केले, माया दिली, आज तिला तुमच्या सहाय्यतेची जास्त आवश्यकता आहे। हे समजल्यावर तुम्ही किती स्वार्थी विचार करू लागला आहात। मला या विचारांची घृणा वाटू लागली आहे। तू शांत हो। मला काही एक ऐकायचं नाहीये। असे म्हणतात, बंधू आणि बहीण यांच्या नात्यातील प्रेम निरपेक्ष असते। एकमेकांसाठी स्वतःचा जीव दान करण्यासाठी पण कचरत नाहीत। आणि आपल्या नात्याची तेव्हाच खरी परीक्षा असते जेव्हा कसोटीचे प्रसंग येतात। आजवर गुणवंतीने अनेक प्रसंग सहन केले, आणि जेव्हा तिला ज्येष्ठ बंधू म्हणून तुमची आवश्यकता आहे तेव्हा तुम्ही तुमचे दायित्व नाकारता आहात। शी, मला त्या बिचाऱ्या मुलीची दया येते आहे, आणि खेद याचा अधिक वाटतो आहे की तुम्ही तिचे बंधू आहात। अहो, सर्वजण आले आहेत। पुत्रांनो, मोठा कठीण प्रसंग ओढवला आहे। गुणवंती बद्दलचे भाकीत आपण सर्वांनी ऐकले, त्यामुळे आपल्या सर्वांच्या मनावरच खूप मोठा आघात झाला आहे। मला तर तिच्या मनाची कल्पनाच करवत नाहीये। तिच्यावर दुःखांचा खूप मोठा डोंगर कोसळला आहे। पण आता ही वेळ आपण आपले कर्तव्य पार पाडण्याची आहे। तेव्हा मला तुमचे विचार काय आहेत, तुमच्या कल्पना काय आहेत हे जाणून घ्यायचे आहे, आणि त्यासाठीच तुम्हाला इथे बोलवले आहे। म्हणजे आपल्याला पुढचा मार्ग आखता येईल। तेव्हा पुत्रांनो, तुमचे विचार कथन करा। अरे बोला, पिताश्री काय विचारत आहेत? साधू महाराजांनी जो उपाय सुचवलाय तो आपण कसा अवलंबणार आहोत? प्रज्ञावंत, अरे तू हे काय करत आहेस? पिताश्री, मी ठरवले आहे, गुणवंतीच्या उज्ज्वल, सुरक्षित आणि आनंदी भविष्यासाठी मी कुठलेही संकट सोसायला सज्ज आहे। आता तुम्ही द्याल ती आज्ञा मला मान्य असेल। गुणवंती, हा तुझा बंधू तुझ्यासाठी आपल्यावर कुठलेही संकट ओढवले तरी मागे पुढे हटणार नाही। हीच अपेक्षा होती मला तुझ्याकडून। प्रज्ञावंत,
तू सर्व पुत्रांच्या मध्ये कनिष्ठ पुत्र आहेस, तरी देखील तुझ्या या अशा भावना, हे असे विचार पाहून माझे मन भरून आले आहे. अजून काय हवे एका पित्यास? खरेच तुम्हा सर्वांना पण असेच वाटले असेल ना की आपल्या बहिणीसाठी आपण असेच झटले पाहिजे? हो ना माते, आपण अतिशय चुकीच्या व्यक्तीकडून सहकार्याची अपेक्षा करत आहोत. त्यांच्या मनात स्वतःच्या बहिणीप्रती आस्था असेल तर काही शब्द फुटतील, तर ते काही कृती करतील. परंतु हे सर्वत्र अतिशय स्वार्थी आहेत. अहिल्या, पुरे झाले तुझे हे कटू बोलणे. किती टोचून बोलशील आम्हास, आणि आमच्या विचारामागे काहीतरी अर्थ असेल याचा विचार केलास तू? आणि पिताश्री, मी स्पष्ट सांगतो, ते देखील सर्वांच्या वतीने आम्हास या अनोळखी प्रवासास जाण्यास भय वाटत आहे. हो पिताश्री, आणि त्यामागे आमची योग्य अशी कारणे आहेत. अरे लाज वाटते का असे बोलताना? आम्ही तुमचे संगोपन किती कष्ट घेऊन केले आहे. आम्ही आमच्या जीवाची पर्वा देखील नाही केली. तुमचे संगोपन करताना आम्ही जर अशी कारणे दिली असती तर हे असे निर्लज्ज बोल बोलण्यासाठी तुम्ही इथे समोर उभे राहू देखील शकला नसतात. लक्षात ठेवा, हा प्रवास म्हणजे कुठलीही यात्रा नव्हे. ही एक मोहीम आहे, आणि मोहिमेसाठी कष्ट हे घ्यावेच लागतात. प्रश्न कष्टांचा नाहीये पिताश्री. गुणवंतीसाठी आम्ही कुठलेही कष्ट घेऊ, पण इथे गोष्ट वेगळी आहे. जिथे जायचे आहेत तो प्रदेश आम्हाला माहित नाही. हो पिताश्री, तो प्रदेश आमच्यासाठी नवीन आहे. आजवर तिथे कोणीही गेले नाही, कुणास ठाऊकही नाही. तिथे जाण्यास किती विलंब लागेल हे आम्हाला माहित नाही. मग पिताश्री, आम्ही जावे तरी कसे? होय होय पिताश्री, आम्ही जावे तरी कसे? दादा, या सर्व समस्यांचा मी विचार देखील केला नाही. माझ्यासाठी माझ्या बहिणीचे सुख हे माझ्यासाठी सर्वाधिक महत्वाचे आहे, आणि त्यासाठी मी माझं उभं आयुष्य जरी वाहून द्यावं लागलं तरीही मी मागे पुढे पाहणार नाही. भाऊजी, असाच निस्वार्थ आणि परोपकारी स्वभाव इथे प्रत्येकाचा नाही, याचाच खेद वाटत आहे मला. अहिल्या, कृपा करून मला दुष्णे देणे बंद कर. आणि तू रे प्रज्ञावंत, कधीतरी भावनिक विचार न करता सत्य परिस्थितीचा विचार कर. तुला माहिती आहे का त्या प्रदेशात जाण्यास किती काळ लागतो ते? हे माहिती आहे तुला? पण तुम्ही या सर्व निकषांवर काय येत आहात? आमचे गुणवंतीवर प्रेम नाही, आम्हास तिची काळजी नाही. होय पिताश्री, आमचे म्हणणे इतकेच आहे की कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी सर्व गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. दादा, क्षमा करा, परंतु आजवर मी तुमच्यावर माया करताना, आपले नाते जपताना कधीच विचार नाही रे केला. मी हेच जाणते की त्याग हीच नात्याच्या कसोटीची परिसीमा असते, आणि तेच अंतिम सत्य आहे माझ्यासाठी. उदयकांत, आणि तुम्ही तुमच्या या बोलण्याने मला, आम्हाला अतीव दुःख झाले आहे. पिताश्री, ह्या घरात असे तणावपूर्वक वातावरण मी कधी अनुभवले नाही, आणि ह्यापुढे देखील नसेल. कोणालाही कुठेही जायची आवश्यकता नाही. माझा विवाह कधीच होणार नाही. ते सुख माझ्या नशिबी नाही.
हे मी मान्य केले आहे आणि माझ्या मनाची मी समजूत काढली आहे. नाही गुणवंती, असा चुकीचा निर्णय घेऊ नकोस. यातून निश्चितच काहीतरी मार्ग निघेल. नाही वहिनी, माझ्या मनाने हा निर्णय घेतला आहे. नाही गुणवंती, नाही. आम्हास हे मान्य नाही आणि हे तुझे दायित्व नाही. अरे लाज वाटते रे, खेद वाटतो मला तुमचा पिता म्हणून घेताना. अरे या उतार वयात तुम्ही आमचा आधार व्हायचे, तर तुम्हीच आमचा घात करावा. आम्ही काय चुकीचे संस्कार दिले तुम्हाला? सांगा ना, सांगा. अहो, कोणी करो अथवा न करो, पण मी माझ्या पुत्रीसाठी लांबचा प्रवास करण्यास सज्ज आहे. मी जाईन तिच्यासाठी. धन्वंती, तुला आठवते ज्यावेळी या पुत्रीचा जन्म झाला होता त्यावेळी मी तिला एक वचन दिले होते. आयुष्यातील प्रत्येक सुखाची अनुभूती मी तिला मिळवून दे. आणि धन्वंती, मी माझा शब्द खरा करणार. मी देखील येईन तुझ्या सोबत. आपण दोघे मिळून जाऊ. पिताश्री, आता येथे मी नाही थांबणार. माझा देखील मार्ग ठरलेला आहे. मी देखील तुमच्या सोबत येणार. गुणवंती, अगं तू तर माझ्या जीवाभावाची सखी आहेस आणि तुझ्या सुखासाठी मी नाही झटायचे, अशक्य. मी पार करेन तो अज्ञात प्रवास. थांबा, माझ्यावरील हा प्रेमाचा वर्षाव थांबवावा. माझे नशीब आणि त्याचे दुःख हे मलाच भोगावे लागणार आहे. कोणी कुठेही जाऊ नका. तो संपूर्ण प्रवास मी एकटी पार करेन. आणि त्यात जे परिणाम होतील ते मी स्वतः भोगेन. नाही पुत्री, नाही. हे तुझे नाही, आमचे दायित्व आहे. आम्ही अद्याप ही सृष्टी त्यागली नाही. आमचे काळीज इतकेही निष्ठुर झालेले नाही की आपल्या माणसासाठी प्राण देण्यास आम्ही मागे पुढे पाहू. अरे, असा प्रसंग पाहून एखाद्या पाषाणालाही पाझर फुटला असता. मग तुमचं काळीज एवढं निर्विकार का झालंय? आठवा, ही तुमची तीच लहान बहीण जी साधं कमळ तोडायला रानावत गेली होती, तेव्हा तुम्ही तहान भूक विसरून तिला शोधत होतात. तेव्हा का नाही केला हा विचार? आणि आज जेव्हा तिला तुमची आवश्यकता आहे, सगळ्यात जास्त गरज आहे, तेव्हा तिला असे बोल लावून निष्ठुर वागून परक केलात. असे पुत्र असण्यापेक्षा मी ती पुत्री. धन्वंती, पाणी पाणी. बस 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 बस. पाणी.
माते, किती कटू बोल बोलशील अगं, किती अपराधी ठरवशील आम्हास. आम्हास आमची चूक मान्य आहे. आमचा स्वार्थ आमच्या नात्यास घातक होता. माते, आमचे डोळे उघडले आहेत आता. क्षमा कर आम्हाला. माते, त्याच पापाची परिमार्जन करण्याची संधी आम्हास दे. पिताश्री, माते, कोणीही कुठेही जायची आवश्यकता नाही, कारण अद्याप तिचे सर्व बंधू जिवंत आहेत. त्यांना त्यांच्या दायित्वाची जाणीव झाली आहे. आता मला तुम्हा सर्वांचा अभिमान वाटत आहे. आता तुम्ही माझे पुत्र शोभत आहात. दादा, मला असे वाटते आपण सर्वांनी जाण्यापेक्षा आपण दोघांनीच जाणे योग्य राहील. नाही नाही, जायचे तर सर्वांनी जायचे. आम्ही देखील येणार. हो हो दादा, आम्ही देखील येणार. हो हो दादा, आम्ही देखील येणार. शांत व्हा. ऐका, प्रज्ञावंत जे बोलतो आहे त्यात तथ्य आहे. आपण सर्वांनी मिळून कामाची विभागणी केली पाहिजे. काही जण इथे थांबतील, काही जण व्यवसाय सांभाळतील. मी आणि प्रज्ञावंत ह्या प्रवासात जाऊ. हो, मला हा उपाय अधिक संयुक्तिक वाटत आहे. दादा, आपण ह्यात एक सुधारणा करू. मलाही तुमच्यासह घेऊन चला. माझा जीव इथे नाही रमणार. माझे वेद तुम्हा दोघांकडेच लागून राहतील. हा घोर सहन करण्यापेक्षा मला तुमच्यासह घेऊन चला. ठीक आहे, तू देखील आमच्या सोबत ये. माऊली, आपल्याला असं वाटतं की किती नकारात्मकता भरली आहे सर्वत्र, पण तेव्हाच खरं आपल्याला समजून यायला हवं की आता सकारात्मकता जन्म घेणार. कारण कोणतीही अवस्था कधीच कायम टिकून राहत नाही. म्हणजे परिस्थितीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे याच्यावरून सकारात्मक आणि नकारात्मक याचा निश्चय होत असतो. महत्वाचं इतकंच की आपल्या भोवती कितीही भयावह आणि निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली तरी सुद्धा आपल्यामधली इच्छाशक्ती कधी संपू देऊ नका. कारण हाच विश्वास असतो, तो आपल्या अंतरी वसलेला दिवा नेहमी तेवत ठेवतो. म्हणून उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.